नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता चतुर्थीचा 11वा दिवस म्हटल्यावर आज आपले गणपती बाप्पांना आपण करणार असतो विसर्जन. तर सकाळी उठल्यावर आपण तर तयार झालो होतो आणि आपला विहान आपल्या मागे लागला होता की त्याचे पण केस वॅक्स लावून सेट करून द्यायच्यासाठी. आणि आपल्या घरातला प्रत्येक माणूस गणपती बाप्पाचं विसर्जन आहे म्हटल्यावर काही ना काहीतरी कामाच्या धावपळीत होतंच. तर यांना इकडे बनवत होता गणपती बाप्पासाठी शेवटचा दुर्वांचा हार आणि आपलं सगळ्यात मेन काम अपूर्ण राहिलं होतं ते म्हणजे फटाके आणायचं. मग आपण गाडीत बसलो आणि निघत होतो फटाके आणायला. तेवढ्यात आपल्याला आई येऊन म्हणायला लागली की आरत टाकून जाऊ नये. मग आपण पटापट आरत करून घेतली आणि त्यानंतर निघालो आपण बांद्याच्या दिशेने फटाके आणण्यासाठी. आणि फटाक्याच्या दुकानातली एवढी गर्दी बघून आपल्याला कळेनाच की कोणते फटाके घ्यायचे आणि कोणते नाही ते. मग त्यानंतर आपण फायनली फटाके चूज केले आणि बॉक्स मध्ये भरून घेतले आणि त्यानंतर गाडीत आपण कसे लोड करून घेतले. आणि घरी आल्यावर बघितलं तर पप्पा आणि आपल्या हॉटेलचे सगळे कामगार एकत्र जेवायला बसले होते. मग त्यानंतर आपला टाइम झाला होता विसर्जनाचा. म्हटल्यावर आपण सगळे फटाके आपल्या गाडीतनं काढून गणपती बाप्पाच्या गाडीत ठेवले नीट. आणि मग आपण गणपती बाप्पांना आपल्या पिकअप मधूनच घेऊन गेलो त्यांच्या विसर्जनाच्या स्थानावरती. मग तिथे जाऊन आपण शेवटची त्यांची आरती केली आणि त्यानंतर मग केलं गणपती बाप्पांचं विसर्जन. सो फायनली असा होता आजचा आपला